रंजनी हे खरं आम्हा तिघींच्या नावाच्या अद्याक्षरातून झालेलं नाव आहे आणि आम्ही सांगीतिक कार्यक्रम जेव्हा काही निर्माण करायचे किंवा काही संकल्पनांवर आधारित असं मनात आलं तेव्हा सहजपणे रंजनी असं नाव सुचलं आणि रंजनी प्रस्तुत विविध कार्यक्रम आम्ही गेली काही वर्ष करत आहोत. जयाताई या ज्येष्ठ सतारवादक आहेत, निलिमाताई व्हायलिन वादक आहेत आणि मी आस्वादक आणि निवेदिका. मध्ये कन्सेप्ट आमचा असा आहे की आमच्या गुरुकडनं आम्हाला जे ज्ञान मिळालं ते पुढच्या पिढीकडे तितक्याच शुद्ध रूपात द्यायचं. त्यात कुठेही तडजोड करायची नाही आणि एवढे कष्ट करणारे विद्यार्थी असले तरच हे साध्य होतं. तसे आम्हाला आमच्या सुदैवानी मिळाले म्हणून मग आमच्या गुरुकडनं मिळालेली विद्या त्यांना पुढे दिली. आज याच्यासाठी हा कार्यक्रम होता. आज सुरुवातीला आमच्या दोघींच्या शिष्यांनी एकत्र सहवादन केलं, सतार आणि व्हायोलिनचं. त्याच्यानंतर ह्या गुरु आणि त्यांची शिष्या, मग मी आणि माझी शिष्या, आणि मग आम्ही दोघींनी एकत्र सहवादन केलं सतार आणि व्हायोलिनचं. तर आता यांनी सांगितल्याप्रमाणे नावच आहे परंपरा, अखंड प्रवाह आहे जो साधनेचा आहे. म्हणजे ही जी आपली प्राचीन परंपरा आहे संगीताची
ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गुरुद्वारे संक्रमित होते. म्हणून गुरूंचं महत्व संगीतामध्ये खूप आहे. तर या गुरूंनी पुढच्या पिढीला सज्ञान करायचं संगीतामध्ये आणि त्या पिढीने त्यांच्या पुढच्या पिढीला सज्ञान करायचं. हा याच्या मागचा प्रवाह धारा जी आहे ती अखंड ठेवण्याचा संगीतामध्ये असं अनेक वर्ष चालत आलंय. म्हणून ही विद्या टिकून राहिलेली आहे. सर्व स्थित्यंतर झाली पण ही अजून उलट विकसित झालेली आहे ही परंपरा. सुरुवातीला शिष्यांनी बागेश्री केला, नंतर एक गुरु आणि एक शिष्या यांनी यमन राग केला, त्यानंतर दुसऱ्या गुरु त्यांची शिष्या यांनी दुर्गा केला आणि शेवट भैरवीने आम्ही दोघींनी केला.